सर्वांनी हात जोडा, छान मस्त हात जोडा. हा, फक्त मुलांनी नाही, मुलांच्या आई वडिलांनी सुद्धा सर्वांनी हात जोडा. आणि मग मी त्याचा अर्थ वगैरे नंतर सांगतोच तो. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनं महागणपतये नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय. ओम शांति शांति शांतिः. इथे उपस्थित असलेले समस्त भारतपुत्र व भारत कन्या, आपण आपला परिचय कसा देतो त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे तुम्हाला संबोधित करत असतानाच तुमचा जो परिचय आहे तो व्यापक परिचय दिला. तुमचा जेनेटिक परिचय नाही दिला, तुमचा फिजिकल परिचय नाही दिला, तुमचा जो चैतन्याचा परिचय आहे तो परिचय दिला. प्रत्येकाच्या शरीराची आई ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या शरीराचा पिता हा वेगवेगळा आहे. पण एक अशी गोष्ट आहे की ते सर्वांना सामावून घेते, सर्वांना बांधून ठेवते. तुम्ही ज्या जमिनीवर बसलेले आहात त्याला देश म्हणतात. ज्याच्यावर आपला वावर होतो, जिथे आपला आहार होतो, जिथे आपला विहार होतो त्याला देश म्हणतात. आणि आपल्या सर्वांची जी आई आहे त्या आईचं नाव आहे भारत माता. आपल्या सर्वांच्या आईचं नाव काय आहे? फक्त लहान मुलांसाठी नाही, जे मिशे आलेले लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आपल्या सर्वांच्या आईचं नाव काय आहे? भारत माता. हे नेहमी लक्षात ठेवायचं. स्वतःचा परिचय जर छोटा झाला तर जीवनामध्ये टेन्शन, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन आल्याशिवाय राहणार नाही. मी अमुक, मी तमुक, मग सगळे जीवनामध्ये अडचणी येतात. जर आपला परिचय जर व्यापक असेल तर जीवनामध्ये उदारतेचा साक्षात्कार होतो, आनंदाचा साक्षात्कार होतो, प्रेमाचा साक्षात्कार होतो. सध्याचा जो मनुष्य आहे तो इतक्या विवंचनेमध्ये असण्याचं कारण असं की त्याचं मन फार छोटं झालेलं आहे. एक श्लोक आहे, त्या श्लोकामधला जो 1/4 भाग तो सर्वांना माहित आहे. वसुधा एव कुटुंबकम हे सर्वांना माहित आहे. पण ते वसुधा एव कुटुंबकम त्याच्यापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते बऱ्याच लोकांना माहित नाही. वसुधा एव कुटुंबकमचं जे बाकीचे जे 3 चरण आहे, अयम निजः, परो वा इति, गणना लघुचेतसाम, उदारचरितानां तु वसुधा एव कुटुंबकम. हा माझा आहे, हा परका आहे, असा विचार कोण करतात? ज्याची बुद्धी फार छोटी आहे, ज्याचं मन फार क्षुद्र आहे, तो विचार करतो की हा माझा आहे, हा परका आहे. उदार चरितानाम तू, ज्याचं हृदय उदार आहे त्याच्यासाठी वसुधा एव कुटुंबकम. भारताने कधीही बाजार निर्माण केला नाही. भारत कधीही जीवनाचा बाजार मांडत नाही. बाजार जर मांडायचा असता, बाजार बुद्धी जर असती तर ऋषी काय म्हणाले असते? वसुधा एव बाजारकम.
हे जग जे आहे ते बाजार आहे, आणि जसा जसा बाजार वाढत चाललेला आहे तसा तसा मनुष्याचं दुःख हे वाढत चाललेलं आहे. भारतातले जे ऋषी आहे, स्वामी विवेकानंद, प्राचीन ऋषींचं नाव घ्या, याज्ञवल्क्य, हे सगळे खूप प्रॅक्टिकल लोक आहेत. आपल्याला बरेचदा असं वाटतं की धर्म म्हणजे केवळ पूजा पाठ करणं, केवळ देवासमोर बसणं धर्म नव्हे. धर्म म्हणजे तुमच्या आतमधली जी स्थिरता आहे, तुमच्या आतमध्ये अशी स्थिरता निर्माण होते की बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही तुमची आंतरिक स्थिरता ढळत नाही. आतमधून तुम्ही नेहमी स्थिर असतात. प्रभू रामचंद्र, त्यांची आम्ही पूजा करतो पण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतच नाही. क्वचित करतात असंही नाही, करतच नाही. प्रभू रामचंद्र, द बिझिएस्ट पर्सन, त्या काळचे अगदी कर्मप्रवण असं व्यक्तिमत्व, एक राजा, क्रिएटिव्ह राजा, सृजनात्मक राजा, कमीत कमी रिसोर्सेस मध्ये मोठं एम्पायर उभा करणारा राजा, मोठी आर्मी तयार करणारा राजा, ते आहेत प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्रांची जी आंतरिक स्थिरता आहे त्याच्याकडे लक्ष द्या. राज्याभिषेक होणार त्यावेळेस किती आनंदाचं आणि उत्तेजनेचं वातावरण असेल पूर्ण अयोध्येमध्ये. आपल्याला तर 10वीत फर्स्ट क्लास मध्ये आलं तरी मनुष्य उत्तेजित होऊन जातो. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार तर प्रभू रामचंद्रांनी किती उत्तेजित व्हायला पाहिजे. पण प्रभू रामचंद्र उत्तेजित नाही, आत्मधून स्थिर आहे. त्याचं वर्णन येतं, प्रसन्नताम यान गत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः. राज्याभिषेक होणार, खूप आनंदाची गोष्ट आहे. असा विचार करा की तुमचा मुलगा किंवा मुलगी 10वी मध्ये टीव्हीवर बातमी आली की मुलगा नाशिक बोर्डामध्ये, पुणे बोर्डामध्ये पहिला आलेला आहे. बातमी चाललेली आहे टीव्हीवर. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार, टीव्हीवर बातमी सुरू आहे की राजा राम होणार, राम राजा होणार, बातमी सुरू आहे. आणि अचानक काही वेळानंतर अशी बातमी मिळते की रामाला वनवास झालेला आहे. जो मुलगा किंवा मुलगी, न्यूज अशी होती की बोर्डामध्ये पहिला किंवा पहिली आलेली आहे, लगेच कळतं की तो मुलगा फेल झालेला आहे. काय होईल? हार्ट अटॅक येईल. मुलांच्या पहिले आई वडिलांना येईल हार्ट अटॅक. पण प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवास झाला त्यावेळेस सुद्धा आतमधून स्थिर आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. सध्या आपल्या जीवनामध्ये ज्या उपलब्धी आहे, अचिव्हमेंट आहेत, त्या अचिव्हमेंट खूप चांगल्या प्रकारच्या आहे, पण आतमध्ये कुठेतरी अस्थिरतेचा भाव तो नेहमी कायम असतो. अस्थिरता, कारण आमचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये ध्यानाचा अभाव आहे. कदाचित या शाळेमध्ये ध्यान शिकवल्या जात असेल, जर शिकवल्या जात नसेल तर मुलांना ध्यान योग्य लोकांच्या माध्यमातून, ज्यांच्यामध्ये ती योग्यता आहे ध्यान शिकवण्याची, त्यांच्या माध्यमातून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा ध्यान प्रवेश करू द्या. ध्यान जर जीवनामध्ये नसेल तर जसं ते रोडवर लिहिलेलं असतं ना की नजर हटी दुर्घटना घटी. आजकाल जीवनामध्ये घटना कमी आणि दुर्घटना जास्त घडत आहेत. त्यामुळे भारतातले ऋषी ते सांगतात की स्वतःच्या जीवनावर भरभरून प्रेम करा. स्वतःचा एक एक क्षण जो आहे तो कॉन्शियसली जगा. चेतनापूर्ण जीवन असलं पाहिजे. जीवनामध्ये अज्ञानाचा कुठेही लवलेश नसावा. जीवन हे पूर्णपणे ज्ञानपूर्वक असावं. सध्या माझ्यासमोर जे आव्हान आहे की माझी जी रेंज आहे खूप मोठी रेंज आहे. इथे लहान मुलं बसलेले आहे,
त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे, त्यांचे पालक बसलेले आहे त्यांच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे मला दोन्ही पद्धतीने चालावं लागत आहे. विषय जो आहे थोडा सोपा पण करायचा आहे, पण जीवनाचं महत्त्व आहे की जीवनावर खूप प्रेम करायचं, मुलांना खूप शिकवा. पण एक गोष्ट मुलांना वारंवार सांगा की पूर्ण समर्पणाने, पूर्ण एकाग्र चित्ताने अभ्यास कर, पण चुकूनही टेन्शन घेण्याची सवय मुलांना लागू देऊ नका. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, मुलांना चुकूनही टेन्शन घेण्याची सवय लागू देऊ नका आणि पालकांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. एखाद्या वर्गामध्ये नापास झाल्यामुळे जीवन उद्ध्वस्त होत नसतं. 10वीमध्ये नापास झालं तरीही जीवन उद्ध्वस्त होत नसतं. याचा अर्थ असा नाही की नापास झालं पाहिजे, कोणीही जाणीवपूर्वक नापास होत नसतो. पण प्रत्येकाचा जो आहे, प्रत्येकाचा एक पिरियड असतो, प्रत्येकाचा एक टाईम झोन असतो, प्रत्येकाचा तथाकथित यशाचा एक काळ असतो, जो आज जगाच्या दृष्टीने, मार्केटच्या दृष्टीने यशस्वी आहे, तोच काही दिवसानंतर मार्केटच्या दृष्टीने तो फेल्युअर ठरतो. त्यामुळे यश आणि अपयश या काही अल्टिमेट गोष्टी नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये काहीही विशेष फरक पडत नाही. आंतरिक स्थिरता जर नसेल तर तुमच्या जीवनामध्ये कितीही तथाकथित यश प्राप्त झालं तरीही मनुष्य तृप्त होत नाही. त्यामुळे जे काही करायचं सेलिब्रेट करायचं, जीवनाचा उत्सव करायचा, प्रत्येक गोष्टीचा उत्सव झाला पाहिजे, निष्काळजीपणा मुक्त उत्सव झाला पाहिजे. उत्सव करण्याचा अर्थ असा नाही की कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, दृष्टी फार स्वच्छ असली पाहिजे. अभ्यास करायचा, अभ्यास करायचा, खेळायचं, खेळायचं, खेळण्यामध्ये अभ्यास मिक्स करायचा नाही आणि अभ्यासामध्ये खेळ मिक्स करायचा नाही. आणि विशेष करून जबाबदारी जी आहे ती पालकांची. बरेचदा मला असं सांगण्यात येतं की स्वामीजी तुम्ही विद्यार्थ्यांशी बोला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. मी म्हणत असतो की विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची कमी गरज आहे, त्यांचे जे पालक आहेत, पॅरेंट्स आहेत, त्यांना मार्गदर्शनाची जास्त गरज आहे. कारण की जो काही इम्पॅक्ट होतो, जो काही प्रभाव होतो, तो आईवडिलांचा होत असतो. तुम्ही मुलांसमोर काय बोलता, तुम्ही मुलांसमोर कसे वागता, हे फार प्रभावी ठरत असतं. नवरा बायकोमधला संवाद, तुम्हाला वाटत असतं की मुलांना काही कळत नाही, मुलं फक्त व्यक्त करत नाही, पण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कळतं. ते प्रत्येक गोष्ट तुमची ॲब्झॉर्ब करत असतात, ते सगळं स्टोअर होत असतं. बऱ्याचशा मुलांमध्ये, आजकाल लहान लहान मुलांमध्ये ज्या काही समस्या बघायला मिळतात, त्या समस्यांचं मूळ कुठेतरी पालकांमध्ये दिसत असतं, छोट्या छोट्या मुलांचं. कारण काय झालेलं आहे की घरं फार छोटी झालेली आहेत. बेडरूममधला आवाज ड्रॉइंग रूममध्ये जातो. त्यामुळे एक विशेष गोष्ट सांगतो पालकांना, कधीही मुलांसमोर तुमच्या आपसातले जे मतभेद आहे ते त्यांच्या कानापर्यंत पोहोचू देऊ नका. त्यांना सॉर्ट आऊट करण्याची व्यवस्थित पद्धतीने ते सॉर्ट आऊट करा, नाहीतर त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट त्या मुलांवर होत असतो. कारण मुलांची जी आहे जवळपास ती कोरी पाटी असते. हे फार तळमळीने सांगतो. मी कधीही व्याख्यानं देत नाही, मी प्रवचनं करत नाही, कोणाला मार्गदर्शन करत नाही. फक्त समाजामध्ये जे काही चाललेलं आहे ते कुठेतरी खूप चुकतं आहे, ती तळमळ मी फक्त व्यक्त करत असतो. मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे. मला काय वाटतं, माझं तर प्रपंच नाही आहे, मला काही मुलं बाळं सांभाळायची नाही आहे, माझं काही घर नाही आहे. मी संन्यासी की ज्यांनी स्वतःचं श्राद्ध स्वतःच्या हाताने केलेलं आहे, गुरुच्या आज्ञेनुसार स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं आहे, स्वतःच्या हाताने स्वतःचा दशक्रिया विधी केलेला आहे. पण नेहमी एक तळमळ असते. कारण की स्वामी विवेकानंदांमधली जी तळमळ आहे
त्या तळमळीचाच मी उत्तराधिकारी आहे, त्या तळमळीचा उत्तराधिकारी आहे. लोक प्रॉपर्टीचे उत्तराधिकारी असतात, संस्थेचे उत्तराधिकारी असतात, पदाचे उत्तराधिकारी असतात. स्वामी श्रीकंठानंद मी त्या वेदनेचा उत्तराधिकारी आहे. माझ्या जीवनाचा उद्देशच आहे की प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर, प्रत्येक नाशिककराच्या चेहऱ्यावर एक असं निखळ हसू आलं पाहिजे. आर्टिफिशियल नाही, खूप स्वाभाविक नॅचरल असं हसू असलं पाहिजे. माझ्या वाणीला विराम देण्या अगोदर मी माझा मोबाईल नंबर देतो. ज्यांना आवश्यक वाटतं त्यांनी टिपून घ्यावा. देऊ नंबर? मला ऐकू येत नाहीये. नाही रे, तुमच्यासाठी नाही, तुमच्या आईवडिलांसाठी आहे. देऊ की नको? हां, 9822703688. पुन्हा एकदा सांगतो, 9822703688. हा चेहरा तुम्हाला नाशिकच्या गल्लोगल्ली बघायला मिळेल. नाशिकच्या झोपडपट्टीमध्ये असो, कोणत्याही वस्तीमध्ये असो, हा चेहरा वारंवार बघायला मिळेल. आपण सर्व संपर्कात राहू. अवघाची नाशिक आनंदाचा करीन, सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माझ्या वाणीला विराम देण्या अगोदर आपण आपल्या सर्वांची जी आई आहे भारत माता, तिचा जय जयकार करूया. ज्यावेळेस मी भारत माता की म्हणणार त्यावेळेस भारत माता की जयच्या वेळेस सर्वांचे हात वर गेले पाहिजे. वंदे मातरमच्या वेळेस हात वर गेले पाहिजे. हर हर महादेवच्या वेळेस हात वर गेले पाहिजे. त्यामुळे ऊर्जा निर्माण होतं आणि आपल्या आईचं स्मरण आणखी चांगल्या रीतीने होतं. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. संपर्कात रहा. मी ट्विटरवर आहे, यूट्यूबवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे आणि व्हॉट्सअपवर तर आहेच आहे. आणि मला मोबाईलमध्ये गेम खेळता येत नाही. मी मोबाईलचा सदुपयोग करतो समाजाला जोडण्यासाठी. माझी जी प्रत्येक कृती असते त्याच्या मागचा भाव असतो समाजाला जोडणं. धर्म समाजाला जोडतो आणि अधर्म समाजाला तोडतो. धन्यवाद.